आज या ठिकाणी साखळी आंदोलन जे चालू आहे त्यासाठी मी आवर्जून आलेलो आहे। कारण मला जे घर पाहिजे आहे ते घर मी खांडेश्वरला मागणी केली, पण ते न देता मला या ठिकाणी वाशी ट्रक टर्मिनस येथे दिलेला आहे। खांडेश्वरला किंमत आहे 45 लाख, इथे 86 लाख। सर्वसामान्याला पुरवडेल असं घर आहे का हे? कुठल्या उद्देशाने तुम्ही हे दर लावले? ज्या घराचा पाया नाही मारला त्या घराची तुम्ही लॉटरी काढली। कोणाला लॉटरी देण्यासाठी काढली? तुमचे कोणी या सिडकोचे अधिकारी बसलेले आहेत, त्यांचे कोणी खानदानी पाठीमागचे जन्माला यायचे आहेत, त्यांनाही देणार आहेत का? आम्हाला जर देणार असाल तर अजून तिथं पाया भरणी झालेली नाही तर ते तुम्ही घर मला डिक्लेरेशन करताय, माझ्याकडून पैसे घेताय। अरे पैसे हे लुबाडण्याचे धंदे बंद करा। शासनाची तिजोरी मोकळी नाही, ती भरलेली आहे। तुमच्यासारखे हलकट अधिकारी या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम करतायत आणि सर्वसामान्यांच्या पोटातली भूक कधीही भागवणारे हे लोक नाही आहेत। यांना फक्त गरज आहे पैशाची, पैशासाठी नाही, सर्वसामान्यांच्या जनतेचा विचार करण्यासाठी। सिडको किंवा म्हाडा यासारखे जे शासनाचे प्रकल्प आहेत यांनी हे राबवतात, हे सर्वसामान्यांना पुरवडेल असेच असतात। आज 45 लाखाचं घर तुम्ही 86 लाखाला देताय, पाया मारला नाही, अर्ज घेताय आणि अर्ज घेतल्यानंतर मग दर तुम्ही डिक्लेअर करताय, म्हणजे तुम्ही नंतर गळफास आमचा लावताय। आमचे पैसे घेऊन तुम्ही लोकांना, जनतेची फसवणूक करताय। तुमचे डोळे अजून उघडले नाहीत तर त्या उघडण्याची वेळ आता आलेली आहे। ते आमचे हे सर्व नागरिक, जनता जी आमचे विजेते आहेत ते ह्या आज उन्हात, तडपत्या उन्हात या ठिकाणी उभे आहोत, याची कर त्यांना झळ लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी ठामपणाने सांगतोय। आणि आजचं हे नेतृत्व मनसेचे आमचे विभागातील एक वरिष्ठ नेते गजानन काळे साहेब आमच्या साथीला आहेत। आम्ही त्यांच्या साथीला साथ देऊन तुमच्यापर्यंत आम्ही धडक देतोय आणि ती टक्कर देणार, सोडणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।